पोलादपूर तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाती लागला आहे। पोलादपूर तालुक्यातील दिविल आणि कापडे गावात करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत विदेशी मद्याचे 24 बॉक्स आणि गोवा बनावटीच्या देशी मद्याचे 15 बॉक्स असा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे। या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत 3,25,000 रुपये असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार तसेच संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार आणि रायगड जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। महाडचे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, अलिबागचे निरीक्षक आणि अलिबाग येथील भरारी पथक यांच्या संयुक्त मोहिमेत पोलादपूर तालुक्यातील दिविल आणि कापडे गावात धाड टाकण्यात आली। या कारवाई दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने विदेशी मद्याचे 24 बॉक्स, गोवा बनावटीच्या देशी मद्याचे 15 बॉक्स असा साठा जप्त केला। जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत 3,25,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे। तर या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाड येथील कार्यालयात जमा करण्यात आला आहे। या कारवाईत महाडचे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सतीश गावडे, दुय्यम निरीक्षक संतोष पिसाळ, अलिबागचे दुय्यम निरीक्षक बालाजी कांबळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक निमेश नाईक यांच्यासह मनोज गायकवाड, ज्ञानेश्वर पोटे, आशिष कांबळे, सुनील घन, प्रशांत नवले आणि रणजित माकोडे यांनी सहभाग घेतला। तसेच महिला जवान रचना मोहिते, चालक रिकेश घुले आणि जवान शांतनाथ पाटील यांनीही या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली। दरम्यान पोलादपूर आणि महाड तालुक्यात गोवा बनावटीच्या मद्याचा साठा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत असल्याचे या कारवाईच्या निमित्ताने समोर आले आहे। मात्र गोवा बनावटीची दारू रायगड जिल्ह्यात नेमकी कुठून आणि कोणाच्या माध्यमातून येते, या अवैध दारूच्या पुरवठ्यामागे आणखी कोणाचे जाळे आहे का आणि पोलादपूर तसेच महाड तालुक्यात अशा प्रकारचा साठा आणखी कुठे आहे, हा तपास आता राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। पोलादपूर तालुक्यातील या कारवाईत तब्बल 3,25,000 रुपयांचा गोवा बनावटीच्या मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे। 2 आरोपींना अटक झाली असली तरी एक आरोपी फरार आहे। आता या प्रकरणाच्या तपासातून गोवा बनावटीच्या दारूच्या पुरवठ्यामागील मोठे नेटवर्क उघड होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच महत्त्वाच्या आणि स्थानिक बातम्यांसाठी भरारी पथक संवाद न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। माननीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क श्री राजेश देशमुख साहेब यांच्या आदेशानुसार माननीय संचालक श्री प्रसाद सुर्वे साहेब, श्री प्रदीप पवार विभागीय उपायुक्त आणि अधीक्षक रायगड श्री आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1, त्याचप्रमाणे निरीक्षक अलिबाग व निरीक्षक महाड यांच्या संयुक्त टीमने पोलादपूर तालुक्यातील कापडे दुसऱ्याचं काय नाव दिविल या ठिकाणी छापे घातले असता 2 राहत्या घरामध्ये एकूण 3,25,000 रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा मिळून आला। त्यात 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि एक आरोपी फरार आहे। एकूण 3 गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत आणि सुमारे 24 बॉक्स विदेशी बनावटीचे मद्य आणि 15 बॉक्स देशी दारू गोवा बनावटीची या कारवाईत जप्त करण्यात आली आहे।